बातमी आहे राजधानी मुंबईतून। मुंबई महापालिकेचा कारभार सर्वात पारदर्शी असल्याचा अहवाल आला आणि त्यानंतर पारदर्शकतेवर ओरडणाऱ्यांचे दात घशात गेले असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरगावामध्ये झालेल्या जाहीर सभेत केलाय। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला। मुख्यमंत्री घसा बसेपर्यंत आरडाओरडा करतायत। मुख्यमंत्र्यांनीच अवकात काढून शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली असं सांगायलाही ते विसरले नाहीत। यानंतर तर उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर टीका करण्याची संधी सोडलेली नव्हती। ते काय म्हणाले या सभेमध्ये आपण जाणून घेऊया। की येत्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेला अवकाश दाखवून देऊ। खूप चांगलं केलं तुम्ही बोललात ते, कारण गेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी तेव्हाचे मुख्यमंत्री बोलले होते की या महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही। आज शिवसेना इकडेच आहे, ते बोलणारे कुठे दिसत नाहीयेत। त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्याला खास धन्यवाद देतो आहे की तुम्ही आमच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवलेली आहात। जो कोणी शिवसेनेला आव्हान देतो तो पुढच्या राजकारणात दिसत नाही। हा आजपर्यंतचा इतिहास आहे, तुमचा अनुभव तुम्हाला येईल। सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की। मी खरंच ज्या अर्थ मंत्रालयाने, म्हणजे सरकार भाजपचं आहे, केंद्रामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली आहेत, त्यांच्या खात्यातल्या त्या एका डिपार्टमेंटने हा अहवाल केलेला आहे, त्यांना मी धन्यवाद देतोय की आपण आपला अहवाल पारदर्शकपणाने करून हा आम्हाला वेळेवरती दिलात। त्याच्यामुळे तुमच्याच लोकांची आता बोबडी वळलेत, आधीच बोबडे त्याच्यात बोबडी वळले। म्हणजे कसं झालं असेल मला तर दिसत नाही, कळत नाही मला। याला म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःचे दात घशात घालून घेणे। मला दोन गोष्टींचं मी नातं लावतोय, कारण मध्यंतरी भाजपाचे अध्यक्ष बोलले की आमचे काय मनभेद आहेत पण मतभेद नाहीत, का मतभेद आहेत पण मनभेद नाही। म्हणजे मला काय अर्थच कळला नाही। आणि ही आमची म्हणजे फ्रेंडली मॅच आहे। एका पक्षाचा अध्यक्ष म्हणतोय फ्रेंडली मॅच आहे आणि सगळे त्यांचे लिंबू म्हणतायत कौरव पांडवांचं युद्ध आहे। म्हणजे मग आता नवीन महाभारत लिहायचंय का की कौरव आणि पांडवांची फ्रेंडली मॅच झाली? ते जे काय महाभारत घडलं ते काय फ्रेंडली मॅचचं होतं का? पण मग महाभारत बोलायचं असेल तर मग तुमच्यामध्ये बृहन्नड्डा कोण आहे, शिखंडी कोण आहे, पाखंडी कोण आहे, सगळी पात्र येऊ द्या समोर। विजय तर आपला निश्चितच आहे, जिंकणार म्हणजे जिंकणार। पण आता कोणी तुम्हाला डिवसायचा प्रयत्न करेल, कोणी चिडवायचा प्रयत्न करेल, नव्हे आपली मतं फोडण्याचा सुद्धा प्रयत्न करेल, फाटाफूट करण्याचा प्रयत्न करेल। युतीबाबत मी निर्णय घेतलेला यापुढे युती नाही। आणि उगाच एकदा युतीच्या जोखडातून बाहेर पडल्यानंतर मला आता युतीच्या राजकारणाला हात लावायचा नाही, अजिबात लावायचा नाही। हात पोळले तेवढे बस झालं। मनामध्ये काळं बैरं घेऊन पुन्हा युतीसाठी हात पुढे करणाऱ्यांची मला युती करायची नाही, अजिबात करायची नाही।